सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या श्री क्षेत्र पार्वतीपूर पार यांच्या श्रीराम वरदायिनी देवीची वार्षिक बगाड यात्रा आज अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. शिव हर हर महादेव आणि वरदायिनी आईचं चांगभलच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. 7 दिवस चालणाऱ्या या उत्सवाची भव्य सुरुवात या ऐतिहासिक बगाड कार्यक्रमाने झाली. परिसरातील 84 गावांचे श्रद्धास्थान असलेल्या या यात्रेला शिवकाळापासून विशेष महत्त्व आहे. इतिहासात स्वतः छत्रपती शिवाजी महाराज या उत्सवाला उपस्थित राहत असत. हीच परंपरा जपत आजही प्रतापगडावरून शिवरायांच्या स्वारीचे आगमन झाल्यानंतरच बगाड यात्रेला प्रत्यक्ष सुरुवात होते. यावर्षीही शिवरायांच्या स्वारीच्या आगमनाने भाविकांमध्ये नवा उत्साह संचारला होता. दरम्यान यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या बगाडासाठी शेजारील बिरमणी गावातून लाट आणली व मंदिरासमोरील पुरातन लाकडी खांबावर ही लाट चढवून तिला वर्तुळाकार फेरे देण्यात आले. यावेळी परिसरातील विविध गावांतील देवी देवतांच्या मानाच्या सासनकाठ्यांचे देखील आगमन झाले. तसेच ढोल ताशांच्या गजरात आणि गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत हा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक उपस्थित होते. या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे देवस्थान ट्रस्ट पारसोंड व ग्रामस्थ मंडळी पार्वतीपूर पार यांच्या वतीने मंदिराच्या सभामंडपात रेखाटलेली आकर्षक रांगोळी. भक्ती आणि कलेचा संगम साधणारी ही रांगोळी भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. तसेच प्रतापगड येथील श्री चंदूअप्पा उदेकर यांच्या स्वराज्य ढोल पथकाने सादर केलेल्या उत्कृष्ट वादनाने कार्यक्रमात मोठी रंगत आणली. बगाड कार्यक्रमाने यात्रेची सुरुवात झाली असली तरी पुढील 7 दिवस या ठिकाणी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान ट्रस्ट आणि पार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.